कधी-कधी आयुष्यात असं काही घडतं, की देव खरंच आहे यावर आपोआप विश्वास बसतो. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण होता. पण स्वामींनी दाखवलेला तो अनुभव आजही अंगावर काटा आणतो. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटत होतं, तेव्हाच स्वामी आले आणि आयुष्य बदलून गेलं. दुःखातही जो शांत राहतो, त्याच्या आयुष्यात देव स्वतः उत्तर देतो. माझ्या बाबतीतही तसंच झालं. ही गोष्ट नाही, ही अनुभूती आहे, जी मनाला स्वामींच्या पायाशी नतमस्तक करते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो. तुमचा आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. भक्त हो, आज आपण एका दादांचा अनुभव पाहणार आहोत. हा अनुभव ऐकताना तुम्हाला खरंच देव आहे ह्याची अनुभूती येणार आहे. चला तर मग दादांच्या अनुभवाला त्यांच्याच शब्दात सुरुवात करूयात. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दादा म्हणतात, कधीकधी आयुष्यात सगळं असतं, पैसा, शिक्षण, मित्र, मोबाईल, पण मन मात्र रिकामं असतं. मीही तसाच होतो. सगळ्यांमध्ये असूनही एकटाच. पण एका क्षणी स्वामी समर्थांनी माझं संपूर्ण जीवन बदलून टाकलं. माझं नाव, ओळख सांगणं गरजेचं नाही, कारण हा अनुभव कोणाचाही असू शकतो. मी एक साधा तरुण आहे, शहरात नोकरी करणारा, स्वप्न पाहणारा, पण आतून तुटलेला. दिसायला सगळं ठीक होतं, ऑफिस, मित्र, सोशल मीडिया, पण मनात मात्र सतत एक पोकळी होती. सकाळी उठलो की शरीर चालायचं, पण मन निस्तेज. रात्री झोपायचा प्रयत्न केला की विचारांचं वादळ सुरू व्हायचं. काय चाललंय माझ्या आयुष्यात? आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मी कुणावर विसंबू हा प्रश्न भेडसायचा. आई वडील गावाकडे, मी एकटाच शहरात राहत होतो आणि तोही गर्दीत हरवलेला. हळूहळू नैराश्याने ग्रासलं. काहीही केलं तरी आनंद मिळत नव्हता. एक रात्री मग इतकं खचलं की मी ठरवलं, आता काही अर्थ नाही उरला. त्या रात्री पाऊस पडत होता. रस्त्यावरचे दिवे धूसर झाले होते आणि मी असाच बाहेर निघालो. चालता चालता मी एका मंदिराजवळ थांबलो आणि ते मंदिर स्वामी समर्थांचं होतं. आणि मी आतमध्ये गेल्यावरती माझी नजर थेट स्वामींच्या मूर्तीवर गेली आणि त्यांना पाहताच पहिल्यांदाच असं जाणवलं, जणू त्या शांत नजरेतून कोणीतरी माझ्याशी बोलत आहे. बाळा, इतकं एकटं वाटतंय का तुला? अरे, मी आहे ना सोबत. आणि त्या क्षणी माझ्या डोळ्यातून अश्रू आले. काय झालं कळलंच नाही. मी तिथे बसलो. काही वेळ डोळे मिटले आणि मनातलं ओझं हलकं झालं. त्यानंतर मी दररोज त्या मंदिरात जायला लागलो. सुरुवातीला फक्त शांत बसायचो, नंतर नामस्मरण करायला लागलो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हळूहळू माझ्या आत काहीतरी बदलत गेलं. ज्या जागी आधी भीती होती तेथे आता शांतता होती. जिथे रडायचं कारण होतं तिथे आता कृतज्ञतेचे अश्रू येऊ लागले. एक दिवशी मंदिरात एक वयोवृद्ध माणूस भेटला. त्याने फक्त एवढंच विचारलं की बाळा, तू एवढा हरवलेला का दिसतोस? मी काहीच बोललो नाही. त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला की स्वामी समर्थ सांगतात, जेव्हा जगाने पाठ फिरवली तरी पण तेथे मी साथ देतो. फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. त्या शब्दांनी माझं जगच बदललं. त्या दिवसानंतर मी ठरवलं, स्वामींचा मार्ग हा माझा मार्ग. मी नोकरी सोडली नाही, पण माझं जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आता प्रत्येक गोष्टीत मी स्वामींचं नाव घेतो. कितीही समस्या आली तरी मनात एकच विचार, स्वामी आहेत, मग भीती कशाची? हळूहळू आता मी स्वतःला सावरायला लागलो आणि जीवनात शांती आली. आता मला वाटतं की दुःख संपत नाही, पण स्वामींच्या नावाने त्याला अर्थ मिळतो. भक्तांनो, मला इतका त्रास होत होता की मला अक्षरशः मानसोपचार तज्ज्ञाची गरज लागली असती. मात्र मी डॉक्टरकडे न जाता स्वामींचा मार्ग धरला. भक्ती मार्गावर चालत राहिलो आणि त्यामुळेच स्वामींनी मला अगदी माझ्या मनामध्ये जे काही रिकामंपण होतं किंवा जे काही माझे अडचणी होत्या त्या सर्वांवरती स्वामींनी मात केली
भक्तांनो, कधीकधी आपल्याला वाटतं आपण सगळं गमावलं, पण खरं देव म्हणजे आपल्याला तेव्हा शोधत असतो. फक्त आपण थांबून त्याचा आवाज ऐकायचा असतो. स्वामी समर्थ म्हणतात की जो मला आठवतो त्याचं रक्षण मी स्वतः करतो. माझं आयुष्य आजही परिपूर्ण नाही, पण माझं मन मात्र आज नक्कीच शांत आहे. कारण आता मला माहिती आहे प्रत्येक अंधाराच्या शेवटी एक प्रकाश असतो आणि त्या प्रकाशाचं नाव आहे श्री स्वामी समर्थ. कधीकधी जीवन आपल्याला तुटवून टाकतं, पण त्या तुटलेल्या क्षणीच स्वामी आपल्या आत्म्याला स्पर्श करतात. आपण रडत असतो आणि ते आपल्या डोळ्यातून अश्रूंमध्ये उतरतात. आपण हरवल्यासारखं वाटतं, पण खरं तर ते आपल्यालाच सापडत असतात. हा अनुभव त्या तरुणाचा नाही, तो प्रत्येक भक्ताचा आहे जो स्वामींवर विश्वास ठेवतो. म्हणूनच मित्रांनो, जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर ती फक्त ऐकू नका, मनात ठेवा, वाटा आणि स्वामींचं नाम जपा. कारण शेवटी जोपर्यंत श्री स्वामी समर्थ हा नाद हृदयात घुमतो तोपर्यंत कोणतंही दुःख आपल्याजवळ टिकत नाही. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्ही पण जर स्वामी भक्त असाल, तुम्ही पण स्वामींची सेवा करत असाल तर ह्या स्वामी अनुभवाला एक लाईक नक्की करा. आणि आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा भेटूयात अशाच नवीन अनुभवामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. आणि तुम्हाला पण जर स्वामी सेवेमध्ये काही अनुभव आले असतील आणि ते तुम्हाला इतर स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवायचे असतील तर ते तुम्ही आम्हाला कळवू शकता. आम्ही ते इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्कीच पोहोचवू. धन्यवाद.